नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये। आपण आज 34 साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं, ज्यांना पेपर कटिंगचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा एकदम सोपा उपाय आहे। म्हणजे पेपर कटिंग न करता डायरेक्ट आपण ब्लाऊज पिसावरती कटिंग करून परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकतो। त्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही आणि कटिंग एकदम परफेक्ट आहे। डायरेक्ट तिथं आपण कटोरी वाढवतो, वेळ वाचतो, कपडा वाचतो आपला आणि परफेक्ट कटिंग येतं। ह्या कटिंगमुळे तुमचं उतरणारं जे शोल्डर असतं, तुमचं कितीही जुनं शोल्डर उतरणार असू द्या, ह्या पद्धतीने कटिंग केल्यास तुमचं शोल्डरही बिलकुल उतरणार नाही। तर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर नक्की एकदा ट्राय करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला, 34 साईजच्या ब्लाऊजचं कटोरी आहे, तो आपण कसा कटिंग करायचा ते बघूयात। तर बघा, इथं मी अस्तर घेतलेला आहे, आपला अस्तरचा ब्लाऊज आहे। आता मी इथं कटिंग करणार आहे आणि तुम्हाला अस्तर हे आपण कटिंग केलेलं अस्तर ब्लाऊजवरती कटिंग कसं करायचं त्या व्हिडिओची मी तुम्हाला लिंक देणार आहे। म्हणजे तुम्हाला तोही व्हिडिओ परफेक्ट बघितला ना तर तुम्हाला पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा आणि आपण हे अस्तर ठेवलेलं आहे ते कटिंग कसं करायचं ते तुमच्याबरोबर लक्षात येईल। त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर आपण फक्त अस्तर ब्लाऊजची कटिंग करायची। तुमचा साधा जर ब्लाऊज असेल तर ह्या पद्धतीने कटिंग करा। तर सुरुवातीला आपण पाठीमागच्या भागाची कटिंग बघूयात आणि त्याच्यानंतर आपण समोरील भागाची कटिंग बघायची आहे। तर डबल फोल्ड आपण हा कपडा तयार करून घेतलेला आहे, डबल फोल्ड कपडा केलेला आहे। तर आता आपण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। तर ब्लाऊजची आपली तयार उंची जी आहे ती तयार आपली उंची 14.5 इंच आहे आणि शिलाई मार्जिन 1 इंच असं आपण घ्यायचं आहे। तर आपण अगोदर इकडच्या साईडला हे जे आहे ते व्यवस्थित आपण सरळ करून घेऊया, म्हणजे आपली माप जी आहे ते आपल्याला परफेक्ट टाकता येतील। आपला भाग अस्तरचा कटिंग केलेला कमी जास्त असतो, त्यामुळे हे आपण अगोदर सुरुवातीला नेहमी अस्तर सरळ करून घ्यायचं आहे। तर तयार उंची आपली 13.5 इंच आहे आणि 1 इंच मार्जिन म्हणजे 14.5 आपण ब्लाऊजवरती माप टाकणार आहोत। तर उंची आपली किती आहे तर 13.5 इंच तयार ब्लाऊजची उंची आहे, त्यामध्ये 1 इंच मार्जिन म्हणजे 14.5 इंच आपण उंची घेतलेली आहे। तर आपल्याला हा जो ब्लाऊज आहे तो ह्याची घडी कितीची घ्यायची, 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला, बरोबर। 34 साईजचा ब्लाऊज म्हणजे 8.5 इंच आणि त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ॲड करूया। 1.5 इंचनी मार्जिन ॲड करू शकतो, पण कस्टमरला आपल्याला मार्जिन आहे ते एक्स्ट्रा हवा आहे, त्यामुळे आपण इथं 2 इंच मार्जिन मिक्स करणार आहोत। म्हणजे 8.5 आणि 2 इंच 10.5 इंचावरती आपण एक मार्किंग करायचं आहे। तर मी ही घडी जी घेतलेली आहे ती 10.5ची आपण घडी घेतलेली आहे। तर 10.5ची घडी घेतलेली आहे, तर आपण 10.5ची इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा, आपण इथल्याही साईडला बरोबर आपलं किती आहे 10.5ला मार्किंग केलेलं आहे आणि उंचीही बरोबर आपण इकडच्या बाजूलाही बरोबर तितकीच उंची घ्यायची आहे। आपण डबल माप का टाकायचं, तर बघा आपण डबल माप टाकलं तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येतो। त्यामुळं आपण ब्लाऊजचं माप आहे ते एकदम डबल टाकून घ्यायचं आहे। आपण हा बॉक्स तयार केलेला आहे, तर बॉक्स तयार केल्यानंतर आपण हे जे आहे ते कट करूया आणि ह्याच्यानंतर आपण आपली पुढची मापे टाकून घेऊयात। आपण आता ही घडी कट केलेली आहे, तर आता इथं आपण आपली ब्लाऊजची मापे टाकून घ्यायची आहे। सुरुवातीला आपल्याला गळारुंदीचं माप टाकायचं आहे। तर गळारुंदी आपण 34 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे गळारुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे आणि शोल्डर आहे ते आपलं 3 इंच आहे। तर आपण इथं जर गळारुंदीला मार्किंग केलं तिथं पाठीमागचा गळा घ्यायचा आहे। तुमचा पाठीमागचा गळा जेवढा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता। तर बघा, इथं आपला तयार 9 आहे, मार्जिनसाठी 0.5 इंच म्हणजे 9.5 इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे। इथंही 2.5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते पट्टीनं जोडून घ्यायचं आहे आणि इथं आपण व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। इथं गोलाकार दिलेला आहे। तर आता आपल्याला मुंड्याचा भाग टाकायचा आहे। तर मुंडा टाकताना आपल्याला किती घ्यायचा आहे, 34 साईजचा ब्लाऊज आहे तर मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। इथं 3 इंच आहे, तर आपल्याला बरोबर इथंही 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हे असं मार्किंग करायचं आहे। आणि आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन हे घ्यायचं आहे। तर छातीचा चौथा भाग किती आहे आपला 8.5 इंच, शिलाई मार्जिन आपलं 2 इंच बरोबर आपण अगोदरच ते मार्किंग केलेलं आहे।
तर आता फक्त आपण इथं पाठीमागचा भाग तयार करतो म्हणून आपण फक्त पाठीमागचं 1.5 इंचाचं मार्किंग कर. आता आपण मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपला फक्त 1.5 इंचाचा मुंडा आहे म्हणून आपण पाठीमागचा भाग आहे म्हणून आपण 1.5 इंचाच्या मुंड्याला असा व्यवस्थित गोलाकार देऊन घेतलेला आहे. आता मुंड्याचा आकार दिल्यानंतर आता आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा, तर टक्स असतो तो आपला इकडच्या साईडने 4 इंच घ्यायचा आहे. आणि वरती आपल्याला हा जो भाग आहे आपला हा किती आहे, कमरेचा 5 आहे, तर आपण इथं 3.5 इंचाचा टक्स घातला तरीही चालतं. इकडल्या साईडला अर्धा, इकडल्या साईडला अर्धा असा आपण क्रॉसमध्ये हा टक्स घालून घ्यायचा असतो. तर आता आपण हे कटिंग करायचं आहे. तर इथं थोडंसं राहिलेलं आहे. आता आपण अगोदर जे सरळ केलेलं आहे ते कट करायचं आहे, म्हणजे आपण जे सरळ करून घेतलं ते कट करायचं. आणि आपण हा आपल्याला मुंड्याचा आकार कट करायचा आहे. आपण हा पाठीमागचा भाग जो आहे तो ब्लाऊज तयार करताना कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं शिलाई करता येते. अस्तरचा ब्लाऊज आहे, सरकत नाही म्हणून आपण काय करतो, नंतर आपण हे कट करतो. तर हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. हा आपण आता असाच आपला पुढच्या पार्टवरती ठेवायचा आहे आणि ह्याचं आपल्याला कटिंग करायचं आहे. तर आता बघा आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवून घेणार आहोत. खालचा भाग मी अखंड ठेवलेला आहे. आपल्याला इकडच्या साईडला बाही कटिंग करता येते म्हणून कट करत जायचं नाही, आपल्याला हे असंच अखंड ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला बाही कटिंग योगपट्टी त्यामध्ये निघते. त्यामुळं खालचा भाग मी कट केलेला नाही आहे, जसंच तसं ठेवलेलं आहे. इथं आपण हा भाग जो आहे तो अशी घडी करून घेतलेली आहे. भागाची घडी केल्यानंतर आता आपण हा भाग जो आहे तो याच्यावरती बरोबर ठेवायचा आहे. तर आता आपण हे काय केलेलं आहे, डबल घडी जशाच तशी घेतलेली आहे. इकडच्या बाजूला आपल्याला बंद बाजू आहे ही आपली, ह्या बाजूला आपल्याला अगोदर 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे. पूर्ण उंचीमध्ये 1.5 इंच अंतर सोडून हा आपल्याला पाठ समोरचा तशाच तसा मार्किंग करायचा आहे. तर हे 1.5 इंच अंतर का सोडलेलं आहे, तर आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत. डायरेक्ट कटोरी वाढवताना आपल्याला हे 1.5 इंच अंतर जे आहे ते आपल्याला सोडून घ्यावं लागतं, त्यामुळे आपण हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे. आता आपल्याला ब्लाऊज आपला जसाच्या तसा मार्किंग करून अगोदर घ्यायचा आहे. इथं गळा रुंदीला पण आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपण पूर्ण मार्किंग केलेलं आहे आपलं. मग आपण हा समोरचा पार्ट हे करण्यासाठी हा पाठीमागचा भाग आपण उचलून घेऊयात. आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. मुंड्याला आकार देताना आपण मार्किंग करायचं आहे. हा आपला 1.5 इंचाचा मुंडा आहे. आपल्याला 1 इंचाचा मुंडा हवा आहे, त्यामुळे इथं आपण डबल मार्किंग करून आपण हे 1 इंचाचा असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे गोल आकार देऊन. हे मार्किंग करायला विसरायचं नाही. आणि कट करताना आपल्याला हा भाग न कट करता आता आपण इथं मार्किंग करून घेऊया, म्हणजे लक्षात येईल. हा भाग न कट करता आपण हा भाग आपल्याला कट करायचा आहे. तर आता आपल्याला इथं समोरचा गळा घ्यायचा आहे. ब्लाऊजचा गळा रुंदीला मार्किंग केलेला आहे. समोरचा गळा आपला तयार जो आहे तो 6 इंच आहे. मार्जिन अर्धा इंच, 6.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे. इथंही आपण गळा रुंदी 2.5 इंच आहे का बघून घ्यायचं आणि मार्किंग करायचं. हा भाग आपला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं समोरच्या गळ्याला व्यवस्थित असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे. हे समोरच्या गळ्याचं मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. इथंही आपली योगपट्टी निघत नाही, आपण योगपट्टी दुसरी काढायची असते. इथं आपण 2 इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि इथंही 2 इंचाला मार्किंग करून 2 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. 2 इंचाचा आता आपल्याला हा 2 इंचाचा बॉक्स तयार केला. ह्याच्यावरती आता आपल्याला डबल 2 इंचाला मार्किंग करायचं आहे आणि हे 2 इंच डबल मार्किंग केलेलं हे समोरच्या गळ्यापासून इथं असं आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. क्रॉसमध्ये जोडल्यानंतर आता आपल्याला याच्या पुढचा हा जो भाग आहे आपला, तर हे आपलं शिलाई छातीचा चौथा भाग आणि हे शिलाई मार्जिन जे आहे ह्याचा मध्ये काढायचं आहे. हे समोरचं मार्किंग नाही केलं तरी चालतं, आपण फक्त आपल्याला लक्षात यावं त्यासाठी मार्किंग करत असतो. तर बघा ह्याचा आपल्याला मध्ये काढायचा आहे. तर आपल्याला हा जो भाग आहे याचा मध्ये काढायचा, म्हणजे आपलं किती आहे, तर छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 2 इंच मार्जिन 8.5, 9, 10, 10.5, 10.5चा मध्ये म्हणजे 5.25 इंच. तुमच्या ब्लाऊजचा छातीचा जो चौथा भाग असेल आणि जे शिलाई मार्जिन असेल तर त्याचा छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जितकं घेतलेलं आहे 1.5 इंच घेतला असेल तर 1.5 इंच,
म्हणजे हा पूर्ण जो भाग आहे 1.5 इंच सोडलेला आहे आपण, हे 1.5 इंच सोडलं, हे मापात न घेता हे फक्त आपण कटोरी वाढवायसाठी अंतर वाढवत असतो. ह्याच्या पुढे आपल्याला मापे घ्यायचे आहेत. म्हणजे ह्याच्या पुढं तुमचा जे काही असेल छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन त्याचा मध्य काढायचा आहे. मध्ये किती आला आपला 5.25 आलेला आहे. आपला 10.5चा मध्ये 5.25 इंच येतो. आता 1 इंचाचा मुंडा आहे तिथून आपल्याला बरोबर 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग आणि इथं 1 इंचावरती हे तिकडचे मार्किंग झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे हे असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे. बरोबर. आता ह्याचा आपल्याला मध्ये काढायचं आहे. हे क्रॉसमध्ये जितकं आहे याचा मध्ये काढायचा आहे. किती येऊ शकतं तुमचं साईजनुसार, कमी जास्त होतं, ह्याचा मध्ये काढायचा. मध्याला मार्किंग करायचं. मध्याला मार्किंग केलं की तिथं आपल्याला खाली 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच घ्यायचं आणि हा पॉईंट हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे. आता हे इकडचं झालेलं आहे. हे आपण आता हे असं आपण जोडून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपली कटोरी कशी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. आपण काय केलेलं आहे, फक्त मध्ये काढला हा, आणि कटोरीचं मार्किंग बघू शकता तुम्ही. एवढं व्यवस्थित मार्किंग आलेलं आहे ना. तर आपली ब्लाऊज तुमचं कितीही जुनं उतरणारं शोल्डर असू द्या, तुमचं शोल्डर आहे ते बिलकुल उतरणार नाही. परफेक्ट आपला ब्लाऊज येईल. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येईल. तर आता आपण हे जे आहे ते कटिंग करून घेऊया. तर आता आपण हे जे आहे ते कटिंग करायचं आहे. कटिंग कसं करायचं, तर अगोदर आपला हा जो क्रॉस भाग आहे तो कट करायचा आहे. तर तुम्ही एकदा या पद्धतीनं ब्लाऊजची कटिंग करून बघा. तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार आहे छातीमध्ये. परत आपलं शोल्डर उतरणार नाही. आपलं जे मापे आहे ते एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ह्या पद्धतीनं कटिंग करून नक्की बघा. आता आपण 1 इंचाचा मुंडा कट करायचा. अशा पद्धतीने 1 इंचाचा जो मुंडा आहे आता आपण इथूनच कट करत जायचं आहे. हे बघा कसलं परफेक्ट कटिंग झालं आहे. कटोरी वाढवण्याचीही गरज नाही. कटोरी वाढवल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा लागत असतो. मग आपला ब्लाऊज छोटा असतो, मग आपण कटोरी जर वाढवली तर आपल्याला कपडा जास्तीचा लागतो. पण ह्या थोड्याशाच कपड्यामध्ये आपण तसली भारी एकदम छान कटोरी वाढवून घेतलेली आहे. आता आपलं समोरचं पार्टचं कटिंग झालेलं आहे. पाठीमागचाही पार्ट आपला तयार आहे. आता आपण बाहीचं कटिंग करायचं आहे. बाहीचं कटिंग करून आपण योगपट्टीचं आपल्या कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण हार जो राहिलेला पार्ट आहे आपला, ह्याची आता घडी घालायची आहे आधी डबलची, आणि मग आपल्याला ह्याचे 4 फोल्डची घडी करून घ्यायची आहे. आता आपण थोडासा जर कपडा कमी पडला तर आपल्याला बाहीला जॉईंट देऊन घ्यायचा, म्हणजे आपलं परफेक्ट असं अगोदरचं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण ही घडी घातलेली आहे. जर जितकी थोडीशी घडी कमी पडेल आपली 1 इंच, ते आपण जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा आपण आज आपला ब्लाऊज जो आहे तो 34 साईजचा आहे. तर घडी आपली 8ची तयार झालेली आहे. तर आपण फक्त अर्धा इंच जॉईंट करायचं आहे. तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. आपली बाही आता इकडल्या साईडला आपण उंची जी आहे ती क्लिअर करून घेऊयात. तर नेहमी आपण अस्तर आहे ते सरळ करून घ्यायचं अगोदर, मग मार्किंग करायचं. तर आता आपण बाहीची कटिंग करताना अर्धा इंच जे आहे ते शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ब्लाऊज आपला अस्तरचा आहे. वरती पण आपण अर्धा इंच घ्यायचं आहे. हे आपला अर्धा इंच शिलाई मार्जिन. बाहीची उंची तयार 5 इंच आहे. तर आपण 5 इंच इथं बाहीची उंची घेतलेली आहे.
वरतीही आपण बरोबर 5 इंच घ्यायचं आहे. 5 इंचाला मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण कॅप आहे ते आपली 2.5 इंच घ्यायची आहे. 2.5 इंच घेतलं आहे तिथं आपण 2 इंच घ्यायचं आहे. खालच्याही साईडला आपल्याला 1 इंचाला आणि 2 इंचाला अशा 2 मार्किंग करायच्या आहेत. आणि आपल्याला इथपर्यंत व्यवस्थित असा अगोदर 2 इंचापासून आकार द्यायचा आहे आपल्याला. आणि दुसरा आकार देताना 1 इंचापासून आपल्याला सुरुवात करून अशा पद्धतीनं हे आकार देऊन घ्यायचं आहे. हे अंतर आपल्याला असं आलं पाहिजे. तर व्यवस्थित असे आपले आकार तयार झालेले आहेत. आता दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला. तर दंडघेर आहे आपला 6.25 इंच, मार्जिन 1.5 इंच. आणि क्रॉसमध्ये आपण आता कट करणार नाहू. इथं आपण का कट करणार हे आपलं मार्किंग झालेलं आहे. आता आपण कट करायचं आहे. कटिंग करताना आता आपण इकडचे दंडघेरचे आकार दिलेले नाहीत, कारण आपण ज्या वेळेस इकडे आपल्याला 1-1.5 इंच जोडून घेऊ. जोडून घेतल्याच्या नंतर आपण नंतर बाही जोडून अस्तर आपल्याला कमी पडलेलं आहे थोडंसं 1 इंच. मग ते जोडल्यानंतर आपण दंडघेरचे आकार द्यायचे आहेत. आताच आकार कुठलाच देऊन घ्यायचा नाही. त्यामुळे आता फक्त जो आहे तो आपण बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे. आणि आतला आकार हे आपण ज्यावेळेस आपण ते जोडून घेऊ अंतर त्यावेळेस कट करायचं, म्हणजे आपली बाही जी आहे ते व्यवस्थित तयार होईल. आता आपण इथं काय करायचं आहे, हे दोन्ही बाही सेपरेट करायची. ज्यावेळेस आपण ब्लाऊज तयार करू त्यावेळेस आपल्याला जोडून घ्यायचं आहे. दोन्ही आकार पण आपण नंतरच द्यायचा आहे. आता आपला समोरचा पाठीमागचा भाग बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला योगपट्टीचं म्हणजेच क्रॉस पट्टीचं कटिंग करायचं आहे. क्रॉस पट्टीचं कटिंग करताना आपल्याला बघा आता किती क्रॉसपट्टी किती पाहिजे आहे. आपली हुक लूक साईडला आपल्याला 3 इंच किंवा 3.25 इंच घ्यायचं आहे. आणि किती घ्यायची रुंदी, तर किती घेतलेला आहे, छातीचा चौथा भाग 8.5 इंच, मार्जिन आपलं 2 इंच घेतलेलं आहे. तेवढंच आपल्याला योगपट्टी पाहिजे असते. इकडल्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. इथंही आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे असं आपण बघू शकता. आपण हे आपलं परफेक्ट असं योगपट्टी बाही कटिंग समोरचा आणि आपला पाठीमागचा भाग. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण कटिंग केलेलं आहे. आता हुकलूक पट्टी आपण 2-2 इंचाची काढायची आहे आणि कमरपट्टी आपल्याला 1.5 इंचाची घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपलं बाही पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू दे ह्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा. तुमचं कटिंग आहे ते एकदम 100% परफेक्ट येईल. ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. तर आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.